मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे. मी माझी भूमिका तर उघडपणे मांडतोय आणि मी उघडपणे भूमिका मांडत असताना मी कुणाच्याच बापाला भीत नाही. त्यात एवढं लपवून छपून बरं काही कायद्यानं मी गुन्हा केला असेल, मला फाशीची शिक्षा द्या, ती भोगायला तयार आहे मी. त्यामुळे मला त्या व्हिडिओच्या माध्यमातून हे एवढं काय हे होतंय मला कळलेलं नाही. सर व्हिडिओ व्हायरल कोणी केला आणि काय भूमिका असेल त्याची? बघा, कोणतरी कार्यकर्ते आहेत झुटपूट, रोज त्यांना स्टंटबाजी हवी असते, त्यांना प्रसिद्ध व्हायचं असतं. प्रसिद्ध व्हारे काम जनसामान्यांच्या प्रश्नावर आंदोलनं उभी करा. वेगवेगळे प्रश्न आहेत या महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये. बेरोजगारांचा प्रश्न आहे, शेतमजुरांचा प्रश्न आहे, दूध उत्पादकांचा प्रश्न आहे. काहीतरी अजेंडे घ्या आणि अजेंड्यावर काम करा. अरे लक्ष्मण हाकेला बदनाम करून 2 दिवस तुम्हाला पब्लिसिटी मिळेल, तिसऱ्या दिवशी तुम्ही कुठं जाल? म्हणजे लक्ष्मण हाके तुमचा काय ब्रेड बटर आहे का? तुम्ही जगू शकत नाही का लक्ष्मण हाकेचं नाव घेतल्याशिवाय? त्यामुळं हे स्टंटबाजी करणारी लोक आहेत. अशा चिल्लर चाळ्यांना मी अजिबात भीक घालणार नाही.